नमस्कार, घरगुती रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. तर याचे आपल्याला काय बनवायचे आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात. सर्वात आधी पहा, इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. आता हे उकडलेले बटाटे आपण सर्व सोलून घेऊयात. पहा, इथे मी सर्व बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत. यानंतर पहा, इथे मी कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता कांदा आणि कोथिंबीर आपल्याला अगदी बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. पहा, सर्वात आधी कांद्याची इथं साल काढून घ्यायची. यानंतर पहा, कांदा नीट असा सोलून घ्यायचा. बरेच कांदे पहा आतून काळे पडलेले असतात, तर त्याची वरची जेवढी काळे आहे तेवढी साल तर काढून टाकायची, नाहीतर तो कांदा वापरायचाच नाही. तर इथे पहा थोडंसं काळं झालेलं आहे, तर इथले मी काळा कांदा काढून टाकत आहे. यानंतर पहा, कांद्याचा मूळचा भाग काढून टाकायचा आहे. याने काय होते, आपला कांदा सुट्टा सुट्टा असा कापला जातो. यामुळे पहा, या कांद्याचा खालचा भाग मुळाचा भाग कापून काढायचा आहे. आता कांदा आपण अगदी बारीक बारीक उभा असा चिरून घेऊयात. पहा, कांदा इथं अगदी उभा उभा बारीक चिरून घेतलेला आहे. आता कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक बारीक अशी चिरून घेऊयात. पहा, इथे कांदा आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे. आता 4 उकडलेले बटाटे सोलून घेतलेले आहेत. ते बटाटे आपल्याला हाताने मॅश करायचे आहेत. तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता. मी ते हाताने मॅश करत आहे. पहा, सगळे हाताने बटाटे मॅश केल्याने बटाटे चांगले मॅश होतात. आता बटाटे आपले चांगले मॅश झालेले आहेत. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे. नंतर धना पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे. यानंतर थोडासा गरम मसाला यामध्ये मी घातलेला आहे. यानंतर सर्व बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची. आता सर्व मसाले आपण हाताने मॅश करून घेऊयात. बटाट्यासकट हे सर्व आपण हातानेच मॅश करून घेणार आहे. पहा, बटाटे आणि मसाले सगळे मॅश झालेले आहेत. आता हे आपण थोडा वेळ साईडला ठेवून देऊयात. आता इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे. आता या ब्रेडला आपण तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण लावून घेणार आहे. वरून थोडंसं तूप लावायचं आहे ब्रेडला. आता तूप लावल्यानंतर पहा, यानंतर आपल्याला जे बटाट्याचं मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते बटाट्याचे मिश्रण मी यावर लावून घेणार आहे. मी इथे पहा लहान साईजचा ब्रेड वापरत आहे. तुम्ही जर मोठ्या साईजचा ब्रेड वापरला तरी चालेल. पहा, मी ब्रेडवर बटाट्याचे मिश्रण लावून घेतलेलं आहे. आता यावर असाच एक ब्रेड आपल्याला लावायचा आहे. पहा, हा ब्रेड मी असाच यावर एक लावून घेणार आहे आणि थोडंसं दाबून घ्यायचं आहे याला, जेणेकरून छान असं फिट्ट बसले जाईल, चिटकले जाईल. यानुसार आपण याला दाबून घेणार आहे. तर असेच मी अनेक ब्रेड बनवून घेणार आहे. पहा, ब्रेड सगळीकडून छान असा दाबून बसवलेला आहे. याच प्रकारे पहा, इथे मी 4 ब्रेड तयार केलेले आहेत. आता याला तुम्ही सँडविच म्हणू शकता. तर आज मी बटाटे वापरून इथं सँडविच बनवलेले आहेत. तुम्ही सुद्धा या प्रकारे सँडविच एकदा नक्की बनवून पहा. खूपच छान लागतात आणि चव देखील खूप छान लागते. तसेच हे सँडविच पौष्टिक सुद्धा आहेत. तर पहा, तवा इथे मी गरम करायला ठेवलेला आहे. आता यावर तेल सोडून घेऊयात. सर्व बाजूनी पहा, मी तेल सोडून घेणार आहे आणि हे ब्रेड सँडविच मी इथं शॅलो फ्राय करून घेणार आहे. पहा, तेल छान तापले गेले की यामध्ये एक सँडविच सोडून घ्यायचं. सँडविच पहा, मी तव्यावर सोडलेलं आहे आणि सँडविचच्या कडेने मी थोडं थोडं करत तेल सोडून घेणार आहे, जेणेकरून तेल आहे ते सँडविचला छान अशी लागले जाईल. पहा, तेल घातले यानंतर आपण सँडविच अलटी पलटी करून छान असं भाजणार आहे. इथे गॅस कमीच ठेवायचा आहे. आता पहा, सँडविच मी पलटून घेत आहे. छान असा सोनेरी कलर येईपर्यंत पहा सँडविच भाजले गेलेलं आहे. आता पहा, सँडविच पलटलेले आहे. आता याच्या कडेने सुद्धा मी तेल सोडून घेतलेलं आहे, जेणेकरून आपलं सँडविच छान असं भाजलं जाईल. आता हे सँडविच मी पलटी करून घेते. पहा, पलटी केले आणि अजून छान असे भाजून घेत आहे. जास्त करपायचं देखील नाही. पहा, फक्त सोनेरी कलर येईपर्यंत छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे.
आता यानंतर पहा, याच्या कडा देखील मी छान अशा भाजून घेणार आहे। या पद्धतीने मी चाकू आणि उलथण्याच्या साहाय्याने या कडा देखील भाजून घेत आहे। तर सगळे कडा आणि सँडविच या प्रकारे मी इथं भाजून तयार केलेले आहेत। हे इतके पौष्टिक आहेत की पहा, जे मी 4 सँडविच बनवले होते त्यातला एक सँडविच गायबसुद्धा झाला। आता पहा, हे सँडविच छान असे भाजले गेलेले आहेत, खरपूस देखील भाजले गेलेले आहेत। याचे आतले मिश्रण आहे ते सुद्धा छान असे भाजले गेलेले आहे। याच प्रकारे पहा, आता तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही मधून कट करून सुद्धा हे सँडविच खाऊ शकता। हे सँडविच पहा तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी खूपच भन्नाट आणि चवीला खूपच मस्त लागतात। तर मंडळी, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुमच्या फोनवर येत जातील। तर पहा, सँडविच खूप छान दिसत आहेत, तशी चविष्टही झालेले आहेत। या प्रकारे तुम्ही कापून खाऊ शकता। आता पहा, सगळे सँडविच मी असेच कापून तयार करणार आहे। पहा, सगळे सँडविच मी इथे तयार केलेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। जाता जाता एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।